हाय स्टुडंट्स, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. पहा विद्यार्थी मित्रो, आपण प्रॅक्टिस सेट 1 जो आहे चॅप्टर 1 ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याचे आपण काय केले 3 पार्टमध्ये. हा चौथा पार्ट आपण याचा बघतोय. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 एका व्हिडिओमध्ये बघितला, क्वेश्चन नंबर 4 एका व्हिडिओमध्ये बघितला, क्वेश्चन नंबर 4 आणि 5 एका व्हिडिओमध्ये, क्वेश्चन नंबर 6 सेपरेट बघितला आपण. इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये तो पण महत्त्वाचा प्रश्न होता. आता बघा, सगळ्यात अवघड वाटणारा तुमच्यासाठी जो आहे वर्ड प्रॉब्लेम्स, शाब्दिक उदाहरणं, ते आपण बघा आता ह्या सेपरेट व्हिडिओमध्ये बघतोय. नीट लक्ष द्या. मी तुम्हाला इक्वेशन कसे बनवायचं, आता लिनियर व्हर्बल फॉर्ममध्ये काय काय आपल्याला वर्ड प्रॉब्लेम फॉर्ममधून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या लिनियर फॉर्ममध्ये यायचे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, 2 इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचे आणि ते सायमल्टेनियसली सोडवायचे. बरं, आता काय काय लँग्वेज समजून घ्या. प्रश्न 2दा-3दा वाचायचे. आता पहिल्यांदा एक ॲक्टिव्हिटी दिली, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायची, त्याच्यामध्ये जे ब्लँक्स आहे, रिकाम्या जागा आहे, तिथे आपल्याला काय करायचं, योग्य माहिती भरायची. आता क्वेश्चन नंबर 7 मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला काय दिलेला आहे की एक ॲक्टिव्हिटी दिलेली, अ 2 डिजिट नंबर and the number with digits interchanged add up to 143. In the given number, the digit in unit place is 3 more than the digit in the tens place. Find the original number. काय दिलं आपल्याला आता 2 डिजिट नंबर दिलेला आहे. काय दिलेलं आहे 2 डिजिट नंबर. आता बघा 2 अंकी संख्या काय दिले, पहिल्यांदा अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज ॲड अप टू 143. 2 अंकी संख्या आणि त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी दुसरी संख्या, या दोघांची बेरीज काय दिली आपल्याला 143. सम इज 143. आणि परत काय दिले आपल्याला, युनिट प्लेस जो आहे, युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो टेन्स प्लेसपेक्षा कितीने जास्त आहे म्हणतो, तो 3ने जास्त. या 2 आपल्याला कंडिशन दिलेले. आपल्या 2 कंडिशनने 2 लिनियर इक्वेशन फॉर्म करायचे. आता बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला 2 डिजिट नंबर कसा आहे बघा, तो आपला ॲरिथमॅटिकमध्ये, अंकगणितात आणि आपल्या अल्जेब्रामध्ये, बीजगणितामध्ये कसा येतो तो आपण आता समजा माझ्याजवळ काय 74 आहे. 74 कसा बनतो, 70 + 4. 70 + 4 मग काय आता बघा, 70 म्हणजेच काय 7 × 10 आणि 4 म्हणजे काय 4 × 1. म्हणजे याचा अर्थ काय बघा, हा जो 4 आहे हा कोणत्या प्लेसला आहे, युनिट प्लेस एकक स्थानी. हा कोणता आहे, टेन्स प्लेस दशक स्थानी. मग आता बघा, याचा अर्थ काय, आपल्याला जर ॲरिथमॅटिकमध्ये अंकगणितात काय करायचं असलं आपल्याला की हा नंबर फॉर्म करायचा असला तर काही 7 जो आहे टेन्स प्लेसला आपण 10ने मल्टिप्लाय करू आणि युनिट प्लेसला 1ने मल्टिप्लाय करू. मग काय आपल्याला आता बघा, कॉन्व्हर्सली जर आपण गेलो तिथे काय भेटेल, 7 × 10 70 आणि 4 × 1 4 74. थोडक्यात काय, टेन्स प्लेसच्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करायचं, 10ने, आणि त्याच्यात युनिट प्लेस काय करायचं, ॲड करायचं आहे. मग आता बघा, आपल्या अल्जेब्रामध्ये कसं भेटेल आपल्याला बघा, आपण युनिट प्लेस नंबर काय घेतला, आपण युनिट प्लेस नंबर काय घेतला, आपण इथं दिलेला आपला युनिट प्लेस नंबर काय घेतला, x घेतलेला आहे. बरोबर, युनिट प्लेस नंबर x आणि टेन्स प्लेस नंबर काय, टेन्स प्लेस y. आता काय करावं लागेल, टेन्स प्लेसला जो नंबर आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 10ने. 10 × y आणि त्याच्यात कोण ॲड करावं लागेल, युनिट प्लेस डिजिट अंक. 10 × y + x म्हणजे काय 10y + x. हा काय येईल तुमचा अल्जेब्रिकली हा आपला 2 डिजिट नंबर येईल. पहा, टेन्स प्लेसला कशाने मल्टिप्लाय करायचं, 10ने, आणि त्याच्यात युनिट प्लेस काय करायचं, ॲड करायचा. हा नंबर आपला काय फॉर्म होणार आहे, दिस इज 2 डिजिट नंबर इन अल्जेब्रा और इन एक्सप्रेशन फॉर्म. 2 डिजिट नंबर. नीट लक्ष द्या. काय हे एवढं समजलं तर बस, ह्या एक्झाम्पलमध्ये काही जाण नाही. आता युनिट इंटरचेंज केले. आता 74ला मी काय लिहिलं, 47 लिहिलं. 47 म्हणजेच काय 40 + 7 म्हणजे 4, हा जो डिजिट आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, टेन्स प्लेसला 10ने, आणि त्याच्यात युनिट प्लेस काय करायचं, ॲड करायचं आहे. हा झाला फॉर्म. आता आपल्याजवळ काय युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस इंटरचेंज केले म्हणजे काय, युनिट प्लेसच्या जागेवर काय घेतलं आपण,
या युनिट प्लेसच्या जागेवर हा वाय घेतला आणि टेन्स प्लेसच्या जागेवर काय घेतला एक्स, बरोबर. जसं इथे 74चं आपण काय केलं 47. मग आता आपला जो इंटरचेंज केल्यानंतर नंबर काय येईल, याला आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. 10x प्लस वाय हे आपल्याला दिलेलं बघा. हो आपण आता एक्झाम्पल आपलं द डिजिट इन युनिट प्लेस इज एक्स अँड दॅट इन द टेन्स प्लेस इज वाय. मग टेन्स प्लेस म्हणजे कोणता आहे वाय, त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 10ने. मी आता रेडने घेतोय, तुम्ही रेडने नाही करायचं आहे, ब्लूने करायचं आहे. 10y प्लस एक्स. आता काय हा झाला आपला 2 डिजिट नंबर आपल्या कोणत्या फॉर्ममध्ये, व्हर्बल फॉर्ममध्ये, वर्ड फॉर्ममध्ये. मग आता बघा द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंज द डिजिट इज काय, आता युनिट प्लेसला काय केलं आहे, आता टेन्सवर घेतलं आणि टेन्सला काय घेतलं युनिट प्लेसवर. म्हणजे हा जो नंबर आहे याला कितीने मल्टिप्लाय करावं 10ने. 10y प्लस एक्स हा आपला ओरिजिनल नंबर, त्याला आपण काय करतोय 10ने काय केलं आपलं इंटरचेंज केले, युनिट आणि टेन्स प्लेस एकक आणि दशक स्थानचे काय केले अदलाबदल केले. काय वाटलं आपल्याला 10x प्लस वाय. नीट लक्ष द्या. आता बघा पुढे काय म्हणतो तो, सेकंड कंडिशन काय याची, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन 2 डिजिट नंबर. बघा आता फर्स्ट कंडिशन काय, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय वाटलं आपल्याला 2 डिजिट नंबर प्लस द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. काय 2 डिजिट नंबर तुम्हाला ॲक्टिव्हिटी टेक्स्टमधून अशी लिहायची आणि नंतर त्याला ब्लँक्स भरायचे. मग काय आता 10y प्लस एक्स आणि हा काय आलेला होता आपला बा 2 डिजिट नंबर अँड द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स 1, हे किती आलेलं आहे 143 आलेलं, बरोबर. मग आता काय 10y प्लस एक्स आणि आपला नंबर काय आलेला आहे इंटरचेंज करून तो किती आलेला आहे 10x प्लस वाय. हा इथं लिहायचं आपल्याला. टेन प्लस वाय. आता काय होईल बघा एक्स आणि 10x किती येईल आपला तो एक्स आणि 10x. y प्लस एक्स प्लस 10x प्लस वाय. एक्स आणि एक्स किती होईल याची बेरीज 10x आणि 10y आणि y किती होईल, सॉरी एक्स आणि 10x 11x, हे 11x परत 10y प्लस वाय हे काय होईल 11y. म्हणून आपल्याजवळ काय येणार आहे 11x 11y हे आपल्या या ब्लँक्समध्ये येतील. आता बघा हे एक्स आणि वाय म्हणजेच काय 11x प्लस 11y इज इक्वल टू काय 143. यांची सम किती आली, सम दिलेली आहे आपल्याला 143. आता 11 आणि 143 आता बा हे मल्टिपलमध्ये जास्त शक्यतो. इथे 11 आणि 11 आलं 143. बघा 143ला आपण 11ने डिवाइड करतो. 11 1 जा 11, 3 इथे 3, 11 3 जा 33 म्हणून किती येईल आपलं 13 येईल. म्हणून आपण जर 11ने आपण सगळ्यांना डिवाइड केलं तर एक्स प्लस, आता ही ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला लिहायचं नाही, इथे आपण लिहिलं असतं डिवाइड बाय 11. एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय आपलं 13. हे झालं इक्वेशन 1. आता सेकंड कंडिशन काय दिलेली, डिजिट इन युनिट प्लेस. युनिट प्लेसचा डिजिट कोणता आहे आपला एक्स. हा काय दिलाय आपल्याला, कंडिशन काय दिलेली होती, इन द गिवन नंबर द डिजिट इन द युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्स प्लेस. युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो कितीने जास्त आहे 3ने जास्त आहे कोणाच्या पेक्षा टेन्स प्लेसपेक्षा. मोर म्हटलं तर काय करायचं प्लस, लेस म्हटलं असतं तर काय केलं असतं आपण मायनस. मग आता युनिट्स प्लेस इज म्हणजे काय इक्वल टू एक्स इक्वल टू किती याच्यापेक्षा कितीने जास्त आहे वाय प्लस 3. मग हा जो वाय इकडे येताना काय होईल मायनस होईल, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता इक्वेशन हे कोणतं इक्वेशन, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे दोन्ही काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे. कसे करता येईल सॉल्व, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13
आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. किती येईल मग ॲडिशन केल्यावर 2x इक्वल 0, 13 प्लस 3 16, 2x इज इक्वल टू 16, therefore x इज इक्वल टू 16/2. म्हणजेच किती एक्स बरोबर किती 8. असं तो आपण आपल्याला आपले जे लिंक्स आहे त्याच्यात काय येतील आता इथं कायला आपल्याला एक्स इज इक्वल टू किती 2x इज इक्वल टू 16 आलेलं आहे. आता बघा आपले पुढे काय 2x इज इक्वल टू 16, therefore x इज इक्वल टू 8. आता बघा पुट दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन फर्स्ट. बरोबर एक्सची व्हॅल्यू काय आली याच्यात ठेवली आपण 8, वायची व्हॅल्यू वाय जसंच तसं वाय बरोबर 13. आता काय हा जो 8 आहे तिकडे जाताना काय होईल मायनस होईल. मग काय येईल आपला जो 8 प्लस वाय इज इक्वल टू काय 13 आहे बघा 8 प्लस वाय इज इक्वल टू 13. सो वाय इज इक्वल टू प्लस 8 तिकडे जाताना मायनस 8, वाय इज इक्वल टू 5. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय 5. आता आपला द ओरिजिनल नंबर काय होतं आपलं 10y प्लस एक्स. म्हणजेच काय करावं लागेल आता या वायची व्हॅल्यू काय 5 म्हणजेच काय 10 × 5. या ब्लँक्समध्ये काय 10 × 5. मग या 10 × 5 म्हणजे किती 50, 50 प्लस 8 म्हणजे 58. हे आपलं सोल्युशन होईल. ओके. नाउ वी विल कन्सिडर सेकंड एक्झाम्पल of question number 7, practice set 1. Kantabai bought 1/2 kg tea and 5 kg sugar. बा काय आर्टिकल आले याच्यात दोन कॅरेक्टर कोण आहे आपल्या याचे एक्झाम्पलचे दोन टी आणि शुगर. फ्रॉम अ शॉप सी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. रिक्षासाठी तिने काय केले 50 रुपये दिले अँड टोटल एक्सपेन्स वाज 700. इथे काय होते तुमचं इथं फर्स्ट कंडिशन काय होते तुमची संपते. फर्स्ट कंडिशन बघ काय काय दिलं आपलं कांताबाई बॉट 1/2 kg टी अँड 5 kg शुगर फ्रॉम ए शॉप. सी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. टोटल एक्सपेन्स वाज ₹700. सेकंड बघा सेकंड कंडिशन काय then she realized that by ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. 2 kg tea and 7 kg sugar. She paid ₹880. जे जे नंबर्स आलेले. आता काय फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर के जी. बघा काय फाईंड करायचं आपलं रेट ऑफ शुगर अँड टी पर के जी. जे आपलं लास्ट लाईन आहे ती आपली काय असणार आहे बिगिनिंग लाईन असणार आहे आपल्या आन्सरसाठी सोल्युशनसाठी. काय काय दिलं आता 1/2 kg टी 5 kg शुगर आणि बाय 50 एक आलेलं आहे आणि एक 700. आता काय काय येईल आपल्याला फर्स्ट कंडिशन बघा पहिल्यांदा काय घ्यावं लागलं आपलं डिसिजन व्हेरिएबल काय काय आपले लेट रेट ऑफ 1 kg काय घेतलं आपण आधी टी आलेलं आहे इथं बघा आधी टी आलेलं आहे टी घेऊ आपण कन्फ्युजन नको. टी इज इक्वल टू X रुपीज अँड रेट ऑफ 1 kg शुगर. हे किती शुगर Y रुपीज. रेट काय घेतला आपला टीसाठी X रुपीज आणि शुगरसाठी काय घेतला 1 kg ऑफ शुगर इज Y रुपीज. आता फर्स्ट कंडिशन काय दिले देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन काय फर्स्ट कंडिशननुसार पहा आता 1/2 म्हणजे किती होतं बघा 1/2
मीन्स 1 इंटू 2 प्लस 1 3 म्हणजे 3/2. याला आपण काय म्हणू, हे जर मिक्स फ्रॅक्शन आहे याला आपण काय करू, ओरिजिनल फ्रॅक्शनमध्ये काय लिहू आपण 3/2. मग काय आपल्याला 3/2 एका के जीसाठी काय x रुपीचे, तर 3/2 के जीसाठी काय 3/2 के जीसाठी काय 3/2 x प्लस 5y इज इक्वल टू काय लावतं बघा. ॲक्च्युअल बघा काय दिले आपलं, सेकंड कंडिशन वाचल्यावर आपल्याला फर्स्ट कंडिशनमध्ये काय दिसेल आपल्याला की आपल्याला काय घ्यायचं बघा. 7 आपल्याला फक्त कोणाची व्हॅल्यू घ्यायची, टी आणि शुगरची. अदर एक्सपेन्सेस काय करायचे आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे 700च्या मध्ये ही जी रिक्षासाठी आपल्याला फक्त काय फाईंड करायचं, रेट ऑफ शुगर अँड टी. बरोबर, म्हणून आपल्याला काय की इथं आपण काय करणार आहे की ही जी 50 अदर एक्सपेन्सेस ते आपण काय करणार आहे याच्यामधून सबट्रॅक्ट करू. म्हणजे कितीला आपलं 650. लक्षात ठेवा ही कंडिशन. बी रिमेंबर 700मधून काय करावं लागेल 50 सबट्रॅक्ट करावं लागेल. फक्त आपल्याला निव्वळ कशाची किंमत पाहिजे, टी आणि शुगरची. हे आता बघा इथं आपण याला हे फ्रॅक्शन अवॉइड करू. मल्टिप्लाय बाय 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल आपल्याला 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. दिस इज युअर इक्वेशन 1. 3x प्लस 10y बघा 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 कॅन्सल होईल. 3x 5 इंटू 2 10y याला डबल केलं होतं काय 1300. ही आपली फर्स्ट कंडिशन येईल. आता बघा सेकंड कंडिशन काय आपल्याला, आता सेकंड कंडिशननुसार काय बघा. सेकंड कंडिशन काय म्हणतो तो, देन सी रिअलाइज दॅट, हे सर्व काय दिलं जास्तीचं दिलं आपल्याला, काही त्याच्याशी एक्झाम्पल्स आपल्या कंडिशनशी किंवा एक्झाम्पल्सशी काही त्याचं घेणं देणं नाही, फक्त आपल्याला ते माहितीसाठी दिलेलं आहे. देन सी रिअलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स, तिला हे कळलं की जर आपण ऑनलाईन मागवलं असतं तर आपल्याला हा जो रिक्षाचं आहे भाडं ते द्यावं लागलं नसतं, फक्त आपल्याला जे टी आणि शुगरचेच पैसे द्यायचे. सो नेक्स्ट मंथ सी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी. किती 2 kg टीसाठी काय केलं त्याने, आणि 7 kgसाठी ऑर्डर दिली आणि किती रुपये पे केले 880. म्हणजे आता बा काही आपलं सेकंड कंडिशन 1 kgसाठी x रुपीज आहे. देअरफॉर बाय second condition what we get 2x plus 7y is equal to 880. This is your second condition. This is equation second. First equation काय होतं आपलं 3x plus 10y is equal to 1300 आणि इथं काय आलं 2x plus 7y is equal to 880. आता काय करू आपण मल्टिप्लाय, याला सॉल्व करण्यासाठी याला 2 ने मल्टिप्लाय करू, याला कितीने मल्टिप्लाय करू 3 ने. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 and इक्वेशन 2/इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू 2 आणि याला कितीने मल्टिप्लाय करू 3 ने. बरोबर, इथं 3 आणि इथं काय आपल्याला 2 आहे म्हणून याला 2 ने, याला कितीने 3 ने. मग काय आता 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. 6x प्लस 20y इक्वेशन 3 आणि याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय आपलं 3 ने. इक्वेशन 2 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 6x प्लस
21y इज इक्वल टू 30 0 3 8 जा 24 2 कॅरी 3 8 जा 24 आणि 2 26. दिस इज इक्वेशन 4. आता काय करू आपण, हे नंबर्स 6x 6x बरोबर आलं, सबट्रॅक्ट याच्या पुढे तुम्हाला व्यवस्थित येतं. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. मग काय 6x प्लस 21y 6x plus 20y 2600. इथं काय करू आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मायनस 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 किती होईल, 6x आणि मायनस 6x कॅन्सल 0. 21y मायनस 20y ओनली 1y. आता इथे 1y लिहिण्याच्याऐवजी काय लिहिणार आपण, फक्त y. आणि इथे 40. therefore y इज इक्वल टू 40. आता ही व्हॅल्यू आपण कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवणार, कोणत्या एका इक्वेशनमध्ये ठेवा. आपण काय करू, इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यावर काय बघा, पुट इन इक्वेशन 1. काय आता 3x प्लस 10y होतं आपलं. वायची व्हॅल्यू काय आली 40. 10 इंटू 40 इज इक्वल टू 1300. सो 3x 400 इज इक्वल टू 1300. 3x इज इक्वल टू हाती काय मायनस होईल, therefore 3x is equal to 900 and therefore x is equal to 900 by 3 and therefore x is equal to 300. पहा विद्यार्थी मित्र, सर्व लेक्चर व्यवस्थित ऐका. तुम्हाला नोट्समध्ये गाईड्समध्ये हे सगळे आन्सर मिळतील, पण ते तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. इथे आपल्या व्हिडिओमध्ये आपण जसं क्लासरूममध्ये टीच करतोय त्या पद्धतीने आपण घेतोय. व्यवस्थित पूर्ण काळजीपूर्वक पहा, तुम्ही पहा, इतरांना तुम्ही शेअर करू शकतात. therefore काय घेतलं होतं आपण, x काय घेतलं होतं, therefore रेट ऑफ 1 kg टी इज इक्वल टू 300 रुपीज अँड रेट ऑफ 1 kg शुगर किती, 40 रुपीज. ओके, now we'll take third example to find the number of notes that Anushka had complete the following activity. अनुष्का जवळ किती नोट्स आहे, किती कोणत्या प्रकारच्या किती नोट्स आहे हे काढण्यासाठी आपल्याला करायचं, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. सपोज दॅट अनुष्का हॅड सम नोट्स ऑफ ₹100 and some notes of ₹50 each. First condition काय दिले, अनुष्का got ₹2500 from Anand as denominations mentioned above. ह्या ज्या नोट्स आहे या नोट्सनुसार त्याला तिच्याजवळ किती रुपये राहतात, 2500. आता बा, इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. म्हणजे काय, जितक्या 100च्या होत्या तितक्या किती दिल्या 50च्या, आणि जितक्या 50च्या आहे तितक्या किती दिल्या 100च्या दिल्या. मग आता बा, इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स, अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. मग इथे किती दिले 2500, त्याच्यामधून 500 काय करू सबट्रॅक्ट करावं लागेल. आता ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण रफ पेजवर हे करू शकतो. एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं, डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. बघा इथं लक्ष द्या काय दिलं. आता इथं काय करू आपण, 2 डिसिजन व्हेरिएबल घेऊ की सपोज अनुष्का हॅज एक्स नोट्स ऑफ 100. बा टेक्स्टमध्ये हे पुस्तक आपलं एक्झाम्पल चुकीचं आहे, तिथे 10 ₹10 म्हटलेलं आहे. आता नवीन एडिशनमध्ये एका वेळेस 100 येऊ शकतं.
पण जुने जे लास्ट इयरचं जे बुक आहे त्याच्यात काय दिलं आहे 10 दिलेलं आहे. इथं त्याच्या जागेवर 100 करायचं आहे. सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ 100 रुपीज अँड वाय नोट्स ऑफ ₹50. हे आपण घेऊ. मग काय आपल्याला आता बा किती येईल, एक 100च्या नोट्स किती घेतल्या आपण, 100 रुपीजच्या एक्स आणि 50 रुपीजच्या किती घेतल्या वाय. मग आता बा इज येईल 100 इंटू एक्स म्हणजे 100ने बनणारे पैसे आणि 50 इंटू वाय अमाऊंट मेड बाय 50 रुपीज. मग बाय फर्स्ट कंडिशन काय भेटेल तुम्हाला, बाय फर्स्ट कंडिशन 100x प्लस 50y किती दिले आपल्याला 2500. दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय दिलेले की आनंद इथं काय येईल आपल्याजवळ आता या ॲक्टिव्हिटीमध्ये. इथे काय भरायचं आपल्याला 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. हे आपले फर्स्ट कंडिशन दिली. आता बा सेकंडमध्ये काय दिलेलं आपल्याला, इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग. म्हणजे आता काय ते ह्या ज्या नोट आहेत जितक्या 100च्या होत्या 100च्या किती घेईल तो वाय आणि 50च्या किती घेईल एक्स इंटरचेंज केलं त्याने बरोबर. मग काय आपला जो अमाऊंट काय आपल्याला आता 50x. आपण एक्स व्हेरिएबल आधी घेणार आपण 50x प्लस 100y इज इक्वल टू काय कितीने कमी म्हणतो तो 500ने कमी म्हणजे किती 2000. म्हणजेच काय आपलं सेकंड इक्वेशन काय येणार तुम्हाला 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000 बरोबर. आता हे दोन्ही इक्वेशन काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे. दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचे कसे करणार बघा. मग इक्वेशन याला 2ने मल्टिप्लाय करून देऊ आपण. किती याला 2ने मल्टिप्लाय केलं तर किती आपल्याला 200x प्लस 100y इज इक्वल टू किती 5000. आणि इक्वेशन याच्यातून सबट्रॅक्ट करू 50x प्लस 100y 2000 किती मग आता 150x सगळ्यांचे साईन चेंज होईल मायनस मायनस एका होईल 0 किती 3000. मग काय 150x is equal to 3000. Therefore x is equal to 3000 divided by 150. 0 0 cancel. x is equal to 20. ही व्हॅल्यू जर आपण कशात ठेवली कोणत्या याच्यात ठेवा सेकंडमध्ये ठेवू. याच्यामध्ये सेकंडमध्ये ठेवल्यावर किती लागतो 50 इंटू 2 प्लस 100y इज इक्वल टू 2000. 50 इंटू 20 किती 1000 प्लस 100y इज इक्वल टू मग काय 100y 2000 हे तिकडे आता मायनस होईल. 100y इज इक्वल टू 1000. therefore y इज इक्वल टू काय 10. म्हणून काय आपलं नंबर ऑफ 100 नोट्स किती एक्स बरोबर किती आलं 20 वाय बरोबर 10. 100 नोट्स किती 20 आणि y इज इक्वल टू 10. बा आपण एक टॅली करून पाहू शकतो कितीला. आता बा आपलं इक्वेशन काय होतं 100x प्लस 50y. इथे काय आता 100 इंटू 20 म्हणजे किती 2000 आणि 50 इंटू 10 500 म्हणजे 2500. हे आपला आन्सर आपण टॅली करू शकतो. ओके, now we take another example. Fourth one, sum of the present ages of Manish and Savita is 31.
Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. आता बघा दोन कॅरेक्टर आपल्या याच्यात कोण कोण कॅरेक्टर आलेले बघा आपल्या याचे हिरो कोण आहे, एक मनीष आणि दुसरे कोण आहे सविता. हे आपले या एक्झाम्पल्समधले मेन कॅरेक्टर आहे. काय दिलेलं आपल्याला प्रेझेंट एजेस, सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. ही झाली फर्स्ट कंडिशन. नंतर सेकंड मनीष एज 3 इयर्स, मनीषचे वय 3 वर्षापूर्वी काय 3 इयर्स अगो वॉज 4 टाइम्स द एज ऑफ सविता. मग काय करायचं आपलं फाइंड दॅट प्रेझेंट एजेस. मग इथून आपल्याला सुरुवात करावं लागेल. काय करावं लागेल, लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष X years and present age of Savita Y years. Therefore by first condition काय होतं आपल्याला फर्स्ट कंडिशन नुसार सम ऑफ प्रेझेंट एजेस म्हणजे किती x प्लस वाय इज इक्वल टू काय दिले 31. दिस इज युअर equation 1. X plus y is equal to 31 and by second condition बघा काय येईल आपल्याजवळ आता 3 years ago मनीषचं आजचं एज काय x 3 years ago किती येईल x minus 3 वाज म्हणजे काय इक्वल टू ईजच्या ऐवजी काय आलं तर वाज आलं इज इक्वल टू 4 टाइम्स कोणाच्या एज इतकं आहे सविता. पण सविताचं पण एज काय होईल 3 years ॲगो. बा महत्त्वाचं कोणती कंडिशन आहे 3 years ॲगो. तिची सुद्धा काय होईल वय 3ने कमी होईल. तिचं प्रेझेंट एज काय वाय. आज समजा तुमचं प्रेझेंट एज 16 असेल तर 3 बिफोर 3 years इट इज 16 minus 3 म्हणजेच किती 13. बरोबर. आज 15 असेल तर 15 minus 3 12. तसं इथं काय आता इथं आपल्याजवळ नंबर्स नाही काय दिले व्हेरिएबल्स दिले म्हणून 3 years बिफोर काय वाय मायनस 3. बस एवढं लक्षात यायच्यात काही विशेष नाही. आता याला काय करू आपण रिअरेंज करू. x minus 3 4y minus 12. मग काय therefore x इकडे minus 4y minus 12 minus 3 तिकडे जाताना काय प्लस 3. therefore x minus 4y minus 12 plus 3 minus 9. this is your equation second. आता इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं आपल्याला सॉल्व करायचे. कसं करता येईल सॉल्व बघा. त्यांचे x कोएफिशियंट सेम आहे म्हणून आपण काय करू की सबट्रॅक्ट इक्वेशन 2 1 मधून सबट्रॅक्ट करू. subtract equation 2 from equation 1. so we get काय वाटेल तुम्हाला x plus y is equal to 31 minus किती आपलं x minus 4y minus 9. काय करू लागतं सबट्रॅक्शन करताना कळेल साईन चेंज मायनस प्लस प्लस एक्स मायनस एक्स कळेल 0 वाय प्लस 4y 5y 31 प्लस 9 कळेल 40. therefore 5y is equal to 40. therefore y is equal to 40 by 5. therefore y is equal to 5 8 जा 40. आता ही व्हॅल्यू कशात ठेवू आपण 14 इक्वेशन 1 मग काय लागतं बा याच्यात ठेवल्यानंतर काय x plus 8 is equal to 31. therefore x is equal to 31 minus 8. x is equal to 23 and therefore
प्रेजेंट एज ऑफ मनीष 23 years, present age of सविता 8 years. बघा दोघांची सम 23 + 8 किती 31 आणि 23 मधून 3 गेले 20, 8 मधून 3 गेले 8 - 3 5, 20 काय 5च्या 4 टाइम्स आहे म्हणून आपला आन्सर काय राईट आहे. ओके. Now we take another example, fifth one. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled work is 5:3. Total salary of one day of both them is ₹720. Find daily wages of skilled and unskilled workers. आता हे जे इक्वेशन आहे बघा, हे इक्वेशन आपण एका व्हेरिएबलने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. पण आपल्याला काय केलं आहे, 2 कंडिशन देऊन आपल्याला इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करायचं. आपल्याला जर हे एक्झाममध्ये आलं तर आपल्याला काय करावं लागेल, हे 2 व्हेरिएबलमध्ये सॉल्व्ह करावं लागेल. आणि जर तुम्ही एखादे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स विचारलेले बरं किंवा MCQs म्हणून आलं, तुम्ही 1 व्हेरिएबलमध्ये पण सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता. आपलं हे काय टास्क आहे आपलं, टू फाइंड डेली वेज ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. इथून आपला आन्सर स्टार्ट होईल. लेट डेली वेज ऑफ skilled worker ₹X and daily wage of unskilled worker ₹Y. एका त्याचा रोजगार किती, एकाचा स्किलवाल्याचा प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित 2 वर्कर दिले ₹X आणि ₹Y. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन काय येणार आहे, त्यांचा रेशो दिलेला आहे X:Y इज 5:3. देअरफॉर 3X = 5Y. 3X = 5Y म्हणजेच किती 3X - 5Y = 0. इक्वेशन 1. बाय सेकंड कंडिशन ही जे एक्झाम्पल आहे, बाय सेकंड कंडिशन त्यांचे किती दिले आपल्याला, एका दिवसाचा पगार किती दिला आहे 720. द टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ म्हणजे किती दिले X + Y इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 ला काय करू आपण, 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2/3 किती माहिती आहे, 3X plus 3Y is equal to 7 3 are 21 2160. इक्वेशन 3. आता काय करू याला, 3X - 5Y सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. आपले हे 2 एक्झाम्पल्स 2 इक्वेशन्स आहे. वी सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. देअरफॉर 3X + 3Y what do it, minus plus minus 3X - 6 0, 3 + 5Y 8Y. Therefore 8Y is equal to divided by 8. आता
किती 8y इज इक्वल टू 2160. आता y काढायचं आपल्याला. काय मग y इज इक्वल टू 2160 बाय 8 किती मग आता बघ 8 2 जा 16 21 minus 16 5 8 7 जा 56 0 आणि हा 0 येतो ना भागाकार सगळ्यांना. मग काय y इज इक्वल टू 270. ही व्हॅल्यू कशात ठेवू आपण आता. पुट इन इक्वेशन सेकंड. पुट इन इक्वेशन 2. मग काय x प्लस 270 is equal to 720. X is equal to 720 minus 270. So x is equal to किती 450. Therefore काय कन्सिडर केलं होतं आपण डेली वेज ऑफ स्किल्ड वर्कर. Therefore डेली वेज ऑफ स्किल्ड वर्कर 450 रुपीज. अँड पूर्ण आन्सर लिहायचं आहे डेली वेज ऑफ अनस्किल्ड वर्कर किती 270 रुपीज. ओके. Now dear student, we are going to learn last example and of this practice set 1. Last and best example. काय दिलं आता places A and B are 30 km apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike at the same time. Joseph starts from B on bike, travels toward A. First condition दिलेली आपल्याला. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. हे जर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट टाइम वाचलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना फार थोडंसं समजेल, काही ना काही समजणार नाही. इथं काय करायचं आता ॲनालायसिस करू आपण याला. प्लेसेस ए अँड बी, दोन प्लेस दिलेले आपल्याला ए आणि बी. बा ए आणि बी दोन प्लेसेस आहे. काय दिलं आता 30 किलोमीटर अपार्ट. त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती 30 किलोमीटर आणि ते एकाच रोडवर आहे. अँड दे आर ऑन स्टेट रोड. म्हणजे ए बी हे डिस्टन्स किती झालं 30 किलोमीटर. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए. हमीद कुठे Hamid travels from A to B on bike and Joseph starts from B. Joseph starts from B to travels towards A. इथे जोसेफ कोणी इथे फर्स्ट कंडिशन मध्ये काय झालं ए आणि हमीद इकडे निघालाय बी इकडे आणि बी म्हणजे जोसेफ कुठे निघाला ए इकडे. म्हणजे दोन्ही एकमेकाला काय करणार आहे काही वेळाने भेटणार आहे. इथे हा इकडे निघालेला आहे आणि हा पण काय निघालेला आहे इकडे. बरोबर दोन्ही एकमेकांकडे निघाले. हमीद ट्रॅव्हल्स ए टू बी ऑन बाईक ॲट द सेम टाईम. जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन बाईक ट्रॅव्हल्स टू ए. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. म्हणजे त्यांनी 20 मिनिट्स नंतर ते काय करणार एकमेकाला मिळणार आहे. मग 20 मिनिट्स नंतर ते एकमेकाला मिळणार याचा अर्थ काय की त्यांनी जो डिस्टन्स कव्हर केलेला असेल ते किती असेल एने 20 मिनिट्स आणि हे जोसेफने पण काय 20 मिनिट्स. या पद्धतीने ते काय एकमेकाला कुठेतरी काय करणार ते भेटणार आहे. मग आता बा आपल्याला काय विचारले फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. आपल्याला काय विचारले हमीद आणि जोसेफची स्पीड विचारलेली. मग आपण स्टार्टिंग काय होईल आपले लेट स्पीड ऑफ हमीद
बी एक्स किलोमीटर पर आवर. आपला डिस्टन्स किलोमीटरमध्ये दिलेले म्हणून आपण किलोमीटर पर आवर स्पीड घेणार आहे. त्याच्यानंतर स्पीड ऑफ जोसेफ बी वाय किलोमीटर पर आवर. आता आपला डिस्टन्स बरोबर काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड हे आपण यूज करणार आहे. म्हणून काय लागलं होतं? बाय फर्स्ट कंडिशन आपण स्पीड कशामध्ये घेतोय? आवर्समध्ये, किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला काय दिलेलं आहे पहिल्या कंडिशनमध्ये? 20 मिनिट्स. किती दिलेलं आहे? 20 मिनिट्स. आफ्टर 20 मिनिट्स ते मीट इच अदर. म्हणजे आपल्याला काय फाईंड करायचं? त्यांनी 20 मिनिट्समध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि ते टोटल डिस्टन्स काय असेल? इकडून इकडे गेलेलं हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दोघं ज्या ठिकाणी भेटणार आहे म्हणजे इथून इथपर्यंत दोघांची सम किती राहील? 30 किलोमीटर. नाव बाय फर्स्ट कंडिशन काय भेटेल आपलं? 20 मिनिट्स. पण किती घेतोय आपण? आउट ऑफ 60 मिनिट्स. स्पीड आपली कशामध्ये? किलोमीटर पर आवर. आउट ऑफ 60 म्हणजे 1 आवर आपण किती घेतोय? 20 मिनिट्स. म्हणून काय? 20/60 हे झालं टाईम. त्याची स्पीड किती आहे? x किलोमीटर पर आवर. बरोबर. कोणाची? हमीदची. त्याच्यानंतर सेकंड काय? जोसेफ. तो पण किती काय? टाईम किती झाला त्याचा? 20/60. आउट ऑफ 60 20 मिनिट्स. स्पीड किती त्याची? y किलोमीटर पर आवर. हां. आता दोघं मिळून काय करणार आहे आपलं? तो बा 20 मिनिट्समध्ये आणि 20 मिनिट्समध्ये दोघं मिळून काय करतात? एकमेकाला मिळतं. याचा अर्थ काय? त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? 30 किलोमीटर. बरोबर. म्हणून काय लागतो? फर्स्ट कंडिशनमध्ये काय? 30. आता बा इथे किती? x/3 प्लस y/3 इज इक्वल टू 30. आता काय करू आपण? मल्टिप्लाय बाय 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय? मल्टिप्लाय बाय 3 किती? x प्लस y इज इक्वल टू 90. दिस इज इक्वेशन 1. आता बा बाय सेकंड कंडिशन सेकंड कंडिशनमध्ये काय? आता दोघं ए आणि बी काय? ए आणि बी. आता बा काय सेकंड कंडिशनमध्ये इफ जोसेफ वुड, इथून आपला काय? इथून कोण स्टार्ट करतोय? हमीद. इथून का कोण स्टार्ट करतोय? जोसेफ. बरोबर. आता बा इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी टू द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड टुवर्ड्स ए. काय करतोय तो? की इथून तो आपल्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इथे बी पासून तो काय करतो? इकडे जातोय. मग आता बा किती? 3 आवर्स. इफ जोसेफ फ्रॉम बी ॲट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर्स. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. आता बा इथे किती आवर्सने ते एकमेकाला भेटणार आहे? टोटली इथे 3 आवर्सने ते एकमेकाला भेटणार. मग आता याचा अर्थ काय बघा? हमीदने किती डिस्टन्स कव्हर केलं? त्याचा स्पीड काय हमीदचा? x किलोमीटर पर आवर. याचं किती? y किलोमीटर पर आवर. कोणाचा? जोसेफचा. आता बघा जोसेफने जे किती डिस्टन्स कव्हर केलेलं राहील? 3y. हमीदने किती डिस्टन्स कव्हर केलं राहील? 3x. बघा आता 3x प्लस आता 3x हे जे डिस्टन्स आहे ते कसं होणार आहे? 3x इज इक्वल टू बघा कसं भेटेल आपल्याला? 3x हा जो आहे बाय सेकंड कंडिशन 3x इज इक्वल टू काय भेटेल? हे जे याने जे डिस्टन्स कव्हर केलं कोणी? जोसेफने 3y. पण याने किती? हमीद कवर्ड 30 किलोमीटर मोर दॅन जोसेफ. म्हणजेच किती? 3x 3y प्लस 30.
अमितचं डिस्टन्स किती राहील 3x एवढं डिस्टन्स 3 आवर्समध्ये. जोसेफचं 3y, पण 3x इज इक्वल टू काय हे 30 किलोमीटर जे ते ॲड केल्यानंतर आपल्याला कोणाचं डिस्टन्स भेटेल, अमितचं. म्हणून आपलं सेकंड कंडिशन काय भेटेल, 3x इज इक्वल टू 3y प्लस 30, दॅट इज 3x मायनस 3y इज इक्वल टू 30 divided by 3. Basically x minus y is equal to 10. This is equation. आता इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं आपल्याला, सॉल्व करायचं. इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व करायचं आपल्याला. ॲड इक्वेशन 1 and 2. x plus y is equal to 90, x minus y is equal to 10, 2x 100, 2x is equal to 100, x is equal to 100 by 2. Put in equation 1. $50 plus y काय यावं लागेल आपल्याला लास्टला. देअरफॉर स्पीड ऑफ अमित 50 किलोमीटर पर आवर and speed of Joseph 40 किलोमीटर पर आवर. ओके, आता हे इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितले. सर्वांनी माझ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आपण चॅप्टर नंबर 2 पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर हे सर्व मागील 1.1 पासून तर या व्हिडिओपर्यंत सगळ्यांनी पहा आणि चॅप्टर 1 व्यवस्थित कंप्लीट करा. धन्यवाद.